शेवटचं मी तुम्हाला सांगतोय. एका राजघराण्यामध्ये बरेच वर्ष झालं राजाला काही पुत्रप्राप्ती होत नाही. त्या राजाला मात्र पुत्रप्राप्ती होणार आहे. आणि त्या लहान बाळाला तुम्ही जाऊन विचारायचं की सतसंगतीचा लाभ काय आहे. नारदजी मात्र थरथर थरथर घाबरू लागले, कापू लागले. नारदजी क्षमा कर देवा, मला क्षमा करा, मी मात्र तिथे जाऊ शकत नाही. का तर राजाचा मुलगा मृत्युमुखी पडला तर राजा माझं बरं वाईट करेल सांगता येत नाही. भगवान विष्णू म्हटले, नारदजी तुम्ही घाबरू नका, तुम्ही निसंकोचपणे जावा, पुढची जबाबदारी मात्र मी घेणार आहे. राजघराण्यामध्ये नारदजींनी जावं, आतमध्ये प्रवेश करावा. थाटामाटामध्ये नारदजींचं त्या ठिकाणी स्वागत समारंभ केला. सगळं काही झालं, पाहुणचारी झाला. आता पाळण्यामध्ये त्या बाळाला झोपी लावलेलं होतं आणि त्या पाळण्याजवळ जावं, चांगली संधी साधून त्या बाळाला मात्र नारदजींनी विचारावं की बाळा, सतसंगतीचा लाभ काय आहे तेवढं सांगा. त्या लेकरानं मात्र आपल्या वाणीनं म्हणावं की ज्यांना तुम्हाला इथं पाठवलेलं आहे ना त्यांना इथे घेऊन या आणि मग मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं काय देईल. नारदजींना फार आनंद झाला. विष्णू लोकामध्ये गेले आणि भगवान विष्णूंना ही पूर्तता दिली. आपल्या सोबतही देवाला घेतलं आणि खाली मृत्यू लोकामध्ये आले आणि त्या बाळानं सांगितलं की ज्यानं इथं तुला पाठवलं होतं त्याला सोबत इथं घेऊन आला ना, हाच काय आहे सतसंगतीचा. पण जीवनामध्ये आज ही सतसंगाची जी जोड मिळाली, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही ते साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. तर संत महात्मे बघा आपल्याला चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करायला सांगतात. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची दंड. एखादा जर दुर्जनाच्या संगतीत गेला ना, शेवटपर्यंत त्याचं चांगलं होतं का नाही. म्हणून जीवनामध्ये आज जी सतसंगत मिळाली ना, खऱ्या अर्थानं सतसंगत मिळाली म्हणून आज इथपर्यंत तुम्ही या धर्ममंडपामध्ये आला आहात. तुकोबरा म्हणतात की काल्याच्या महाप्रसादाचा जो आपल्याला आनंद उपभोगायला मिळतो, दही भात काला तुम्हाला खायला मिळतो ना, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. आणि ज्यावेळी तुकोबरा म्हणतात की बघा हा दही भात काला तुमच्या हातामध्ये तुम्हाला मिळतो ना, नुसतं हातामध्ये मिळाल्याच्या नंतर तुम्ही ते एकमेकांना भरवतात आणि एकमेकांना भरवल्याच्या नंतर जे सुख तुम्हाला मिळतं ना, ते सुख कसं असतं. तुकोबरा म्हणतात की आम्ही हुंबरी घालतो अभंगाचं तिसरं चरण. एकमेका देऊ मुख, एकमेका देऊ मुख, ओ एकमेका देऊ मुख, एकमेका देऊ मुख, ओ एकमेका देऊ मुख, एकमेका देऊ मुख, ओ एकमेका देऊ मुख, एकमेका देऊ मुख, एकमेका देऊ मुख, एकमेका देऊ मुख. सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी, सुखे घालू हुंबरी, ओ वैकुंठी तो आईचे नाही, वैकुंठी तो आईचे नाही, ओ वैकुंठी तो आईचे नाही, वैकुंठी तो आईचे नाही. सुखे घालू सुखे घालून भरी, क्या बात है वाह. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे
दिल्याच्या नंतर आनंदानं काय करतो आपण महिला मंडळ, सुखान आनंदानं आपण डोलू लागतो. कारण बघा महिला मंडळ, जगामध्ये विश्वामध्ये जीवन जगत असताना हा आनंद मात्र आपल्याला जितका घेता येईल ना तेवढा घेतला पाहिजे. खरं सांगा महिला मंडळ, घरी गेल्याच्या नंतर पतीसोबत कडाक्याची भांडण झाली, होऊ नये पण झाली, रागाच्या भरात आपण काय काय बोलतो. हां, तिथे कुठेतरी आज आपण आनंद जो उपभोगला ना त्याची थोडीशी आठवण काढा. झालेली भांडण विसरायला हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मग हा आपल्याला आनंद इथे मिळतो ना, म्हणून तुकोबऱ्या म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. मला सांगा, घरी जर तुम्ही पाची पक्वानाचं ताट वाढलं आणि एकमेकाला तुम्ही भरवत बसाल का? एकमेकाच्या मुखात तुम्ही घालाल का? नाही. इथेच मात्र हा दही भात काल आहे तो एकमेकाच्या मुखामध्ये आपण देणार. तुकोबऱ्या म्हणतात आणि सुखे घालू हुंबरी. कारण हा आनंद आपल्याला इथे उपभोगायला मिळतो. तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे वाळवंट उत्तम हे स्तन जे आहे हे मृत्यूलोक आहे ना, हे उत्तम सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आम्हाला दहीभात काल्याचा आस्वाद घ्यायला मिळतो. म्हणून सर्वांनी आनंदानं आणि मोठ्या गजरानं सर्वांनी महिला मंडळ पाठीमागच्या बसलेला महिला मंडळ, कारण पुढचं आपल्याला चरित्र पाहायचं आहे. सर्वांनी टाळी वाजवायची आहे. विठोबा रखुमाई टाळी टाळी महिला मंडळ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय. सर्वांनी टाळी वाजवायची महिला मंडळ. हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी हरी जय जय हरी जय जय. सर्वांनी टाळी वाजवायची आहे महिला मंडळ.
तुका म्हणे वाळवंट 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 बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो आईचे नाये वैकुंठी तो आईचे नाये बरवे नीट उत्तम वैकुंठी तो आईचे नाही 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 वैकुंठी तो आईचे नाही कवळ काय काळ्याच उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे एकमेका देहू मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे अल्पमती प्रमाण अल्पबुद्धी प्रमाण धावत्या वेगात अगदी कमी वेळात अभंगाचं धावतं भावार्थ चिंतन आपल्या सर्वांसमोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असेल. इथून पुढे जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा आनंदही घ्यायचा आहे, पण गडबड गोंधळ न करता ज्याला वाटेल त्यानं उभं राहून आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल 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 रांगता रांगताच भगवान कृष्ण परमात्म्यानं खोड्या करायला सुरुवात केली. रांगत रंगनी चोरीत लोणी महिला मंडळ रांगणार मूळ किती महिन्याचं असतं, किती महिन्याचं असतं, किती महिन्याचं असतं. मुलं झाली ना तुम्हाला, बोला ना मग जरा. हा 6, 7 किंवा 8 महिन्याचं असतं. आता रांगता रांगताच यानं खोड्या करायला सुरुवात केली. ज्यावेळी कुणाच्याही घरामध्ये जायचा, दही दूध लोणी चोरून खायचा, दह्या दुधाचा तिथे नाश करायचा गाडगे मडके फोडून. आता गवळणींनी मात्र यशोदा मातेकडे यावं, यशोदेकडे तक्रार करावी, तिला गारहानं सांगावं. यशोदा मातेला काही पटत नव्हतं, कारण आईला आपलं लेकरू कसं असतं, कितीही खोड्या केल्या, कितीही मस्ती केली, कितीही काही लबाडगिरी केली तरी आपल्या आईला आपलं लेकरू कसं असतं. आता आईचा मात्र विश्वास बसत नव्हता, यशोदे मातेचा काही विश्वास बसत नव्हता, कारण
यशोदा माता म्हणायची की माझा मुलगा लहान आहे. किती लहान आहे? बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारे हे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझा खेळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे क्या बात आहे, वा वा वा. काय लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी काय लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी हे श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा हे श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा हे तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी आहा, क्या बात आहे, वा. गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी कृष्ण भगवान की जय. बसून घ्यायचं लगेच, नाहीतर पुढच्या लीला इथंच राहतील. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी काय सांगता घराने गे गोकुळचा नारी. माझं लेकरू कसं आहे? किती लहान आहे? तान्ह बाळ आहे आणि तुम्ही त्याचे काय करता? माझ्याकडे गाऱ्हाणे लावता. कारण बघा कृष्ण परमात्म्याची किती काही गाऱ्हाणे यशोदा मातेकडे कोणी घेऊन गेलं तर यशोदा मातेला काही ते पटत नव्हतं. यशोदा माता काही त्या खोड्या त्याच्या मानून घेत नव्हती. अगदी रांगता रांगता यानं खोड्या करायला सुरुवात केली. तळ हात टेकीतो डाव्या गुडघ्यानं रांगतो डाव्या गुडघ्यानं रांगतो. महाराजांनी इतकी गोड गवळण गायली. महिला मंडळ श्रीरंग माझा वेडा ग याला नाही दुसरा जोडा अग तुम्ही यांची संगत सोडा गे कासार वडवलीच्या नारे. कशाला धरलंय व तुम्ही यांना? नाचत नाही, काय करत नाही. आनंद हा घेतला पाहिजे. आता रांगता रांगता यानं खोड्या करायला सुरुवात केली. यशोदा मातेकडे बरेचसे घराणे यायचे पण यशोदा माता काही लक्ष देत नव्हती, दुर्लक्ष करायची. का? माझं लेकरू माझा कृष्ण कसा आहे? लहान आहे, अगदी तान्ह बाळ आहे. कारण बघा इतक्या खोड्या करायचं, इतक्या खोड्या कराव्या. किती खोड्या कराव्या? हा, खोड्या नको करू माझे बाबा हो, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा ओ, खोड्या नको करू माझे बाबा. धावूनिया धरिला करी बैसविला मांडीवरी, धावूनिया धरिला करी बैसविला मांडीवरी. यमुनेचे माती कासी काका का, यमुनेचे माती कासी काका का बाबा, खोड्या नको करू माझे बाबा ओ, खोड्या नको करू माझे बाबा ओ, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. मांडीवर बसवलं आणि सांगितलं कृष्ण तू आता खोड्या करू नको. पण परमात्मा काय ऐकायला तयार नाही. किती खोड्या कराव्या
एक दिवस असं झालं, एका सुनेनं मात्र गोकुळातल्या एका गवळणीनं मात्र यशोदा मातेकडे घारणं करावं की तुझा कृष्ण आमच्या घरामध्ये येतो, दही दूध लोणी चोरून खातो, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग जरा. आता बघा, यशोदा मातेला काही हे पटत नव्हतं, म्हणून यशोदा मातेनं काय केलं, कृष्णाला सांगितलं, बघ कृष्णा, तुझे गाराणे घेऊन या गवळणी येत आहेत ना, ह्याचा काहीतरी पुरावा. आता ते गवळणीने सांगितलं की संध्याकाळी माझ्या घरी आला ना की मला रंगे हातच पकडते. कृष्णाने हे ऐकलं. ऐकल्याच्या नंतर लक्षात घेतलं की आता जी मावशी म्हणते की संध्याकाळी आला की मला रंगे हात पकडते, संध्याकाळच्या वेळेला त्या मावशीकडे आपण गेलंच पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला आता कृष्ण येणार आहे म्हणून त्या मावशीनं काय केलं, मागचे पुढचे आजूचे बाजूचे सगळे काही दारे खिडक्या बंद करून जो मेन दरवाजा आहे ना त्याला सुद्धा मोठं कुलूप घातलं आणि दारामध्ये राखणदारी करत बसली. वाट बघत बसली कोणाची, कृष्ण आत्ताच येईल आणि मगच येईल. पण कृष्ण परमात्मा बघा, परमात्मेनं काय केलं, आपल्या सवंगण्यानं सोबत घेतलं आणि गुप्त रूपानं त्या मावशीच्या घरी जाऊन दही दूध लोणी सगळं काही खाल्लं, दह्या दुधाचा नाश केला, गाडगे मडके फोडून त्या ठिकाणी ठेवले आणि त्या मावशी जवळ कृष्ण परमात्म्यानं जावं आणि म्हणावं, अगं मावशे, अगं कुणाची वाट पाहत तू दारामध्ये बसले लबाडा, अरे सकाळपासून काही संध्याकाळपासून तुझीच वाट पाहत बसले. कृष्ण परमात्म्यानं म्हणावं, मावशी तू ज्याची वाट पाहत बसले ना, जरा आतमध्ये जाऊन बघ काय केलं आहे. मावशीनं म्हणावं की मी इथे तुझी वाट बघत बसलेला आहे पण तू काय आला नाही, तू आला कधी. मावशी तुला हेच कळलं नाही, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले, हरीने घरी कोंडी येले, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी. मावशीनं आतमध्ये जाऊन पाहावं, दह्या दुधाचा नाश केलेला, गाडगे मडके फोडलेले. आता मावशीला म्हटलं, मात्र राग आला. महिला मंडळ हाताला कृष्ण परमात्म्याच्या पकडलं, कृष्णाच्या हाताला पकडलं आणि म्हणे, चाल तुला तर तुझ्या आईकडे घेऊन जाते. किती खोड्या कराव्या, किती खोड्या कराव्या, अर्ध्या रस्त्यापर्यंत जावं, हाताला हात पकडलेलं होतं. आता बघा, बाकीच्या ज्या काही आजूबाजूच्या गवळणी होत्या ना त्यांना त्या मावशीनं हाक मारावी, सगळ्या जणी या, तुम्ही म्हणताय ना की हा काही खोड्या करत नाही, हा काही चोरी करत नाही. बघा आता माझ्या घरामध्ये याने काय केली, चोरी केली, दही दुधाचा नाश केला, गाडगे मडके फोडून ठेवले. आता बघा, ह्या जेव्हा गवळणींना ही मावशी सांगत होती ना तिथे मात्र अनेक गोपाल सुद्धा आले, अनेक गवळणी सुद्धा आल्या होत्या. ह्यानं त्या मावशीनं ह्यांना सांगत असताना ह्यानं काय केलं, आपल्या मावशीच्या हातामध्ये याचा हात होता ना तो हात यानं काढून घ्यावा. तिथे या मावशीचा नवरा सुद्धा आला होता आणि त्या बाईचा, मावशीचा नवऱ्याचा हात मात्र त्या बाईच्या हातामध्ये, मावशीच्या हातामध्ये दिला आणि एवढी लबाडगिरी करावी की आपला हात सोडून पाठीमागून पळत पळत आपल्या घरी जाऊन पोचावं. मावशी म्हणते, चल लबाडा, किती खोडी करतो, किती चोरी करतो, चल तुझ्या आई बापाला तुझं हात नाव. गवळणी सांगू लागले, अगं तुझ्या हातामध्ये कोण आहे ते तरी बघ. आता ही मावशी म्हटली, अगं तुम्ही सगळ्या जणी तशाच, तुम्ही त्याचीच बाजू घेणार, चल तुझ्या आई वडिलांना तुझं नाव सांगते. पण हातामध्ये कोण होतं, हिने माघारी काही वळून पाहिलं नव्हतं. पाहता पाहता यशोदा मातेच्या घरापर्यंत, दारापर्यंत जाऊन ठेपली. यशोदा लवकर बाहेर येतेस का, बघ तुझ्या कृष्णानं माझ्या घरामध्ये काय केली. मागून पळत पळत गेला होता ना, ह्यांच्या अगोदर पोचला. आता यशोदा मातेला हाक मारल्याबरोबर यशोदा मातेनं ती हाक ऐकली. यशोदा माता म्हटली, थांब कृष्ण, मी थोडं बाहेर जाऊन येते. आई, अगं तू बाहेर चालली आहेस ना, जरा मलाही कडेवर घेऊन जा. घेतलं ना कडेवरती आणि कड्यावरती घेऊन बाहेर जावं तर महिला मंडळ ती मावशी सांगत होती, बघ यशोदे, तुला सांगत होते ना मी की तुझा कृष्ण काय करतो. सांगत होते तेव्हा पाहिलं कोण, माझं म्हणणं तर हिच्या कडेवर असेल, बघ माझ्या हातात कोण आहे. पाठीमागं वळून पाहिलं तर कोण होतं. करावं तरी काय,
चतुरा तो शिरोमणी. आता बघा, यशोदा मातेला म्हटलं तिथे पटलं नाही. किती खोड्या कराव्या, किती खोड्या कराव्या. एक दिवस यशोदा मातेच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आले. यशोदा नैनी आले पाणी. अरे बाळा, तुझ्या किती गाराणं माझ्या घरामध्ये येतात. तुला काय करावं, काय करावं आणि तुझं काय नाही करावं असं मला होतंय. एक दिवस यशोदा माता आपल्या दारामध्ये बसली होती. अनेक गवळणी तिच्यासोबत येऊन बसल्या. एका गवळणीनं सांगितलं, यशोदे, तुझा कृष्ण जर ऐकत नसेल ना तर कुठल्या तरी देवाला तू नवस केला पाहिजे. मी सुद्धा बघा, माझं बाळ एवढं मस्ती करायचा, एवढ्यात खोड्या करायचा. मी एक दिवस गणपती बाप्पाला नवस केला. गणपती पांडुरंग नो हे दुजा, तू सुद्धा एक दिवस गणपती बाप्पाला नवस कर. बघ, तुझ्या कृष्णाच्या खोड्या कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आता यशोदा मातेने ठरवलं की गणपती बाप्पाला आपण सुद्धा नवस करायचा. कृष्णाला हातामध्ये घेतलं, सोबत घेतलं आणि चाल कृष्णा, तुला आता गणपती बाप्पा जवळ नेतो. तुझ्या खोड्या काही कमी होत नाही ना, म्हणून मी काय करतो, आता नवस करतो. कृष्णाला हाताला घ्यावं, गणपती बाप्पाच्या मंदिरात जावं आणि गणपती बाप्पाला यशोदा मातेनं म्हणावं, हे गणपती बाप्पा, बघ माझा कृष्ण काही खोड्या करायचं कमी करत नाही. मी तुला नवस करतो, माझ्या बाळाच्या जर खोड्या कमी झाल्या तर 21 खंडीचा मी मोदक तुला नैवेद्य दाखवीन. असा नवस केल्याबरोबर आईनं मात्र पुढं जावं आणि कृष्णानं पाठीमागं थांबावं. ते गणपती बाप्पाला म्हणावं, काय गणपती बुवा, बरं वाटतं ना आता? तुमचा मान राखला पाहिजे. आईवरती सुद्धा गणपती बाप्पाचा विश्वास बसला पाहिजे. आईची सुद्धा गणपतीवरती श्रद्धा बसली पाहिजे. आता काही खोड्या आपण करायच्या नाही. 1 महिना हे बाळाने एकदम शाण्यासारखं वागावं. किती शाण्यासारखं वागावं. आईनं उठ म्हटलं की उठावं महिला मंडळ, झोप म्हटली की झोपावं, जेव म्हटली की जेवावं, आई बाहेर खेळायला जाऊ म्हटलं की खेळायला जावं. अगदी 1 महिना एकही खोडी केली नाही. 1 मास खोडी केली नाही देवी, प्रचिती ती आली यशोदेसी. 1 महिना कृष्णानं एकही खोडी केली नाही, ह्याची प्रचिती माझ्या यशोदा मातेला आली. आता संकष्टी चतुर्थी आली आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या यशोदा मातेनं काय केलं, 21 खंडीचा एक मोदक तयार केला. 21 खंडीचा म्हणजे त्याला 21 पाकळ्या महिला मंडळ, नवे तर बाकीचे आणि काही मोदक तयार केले आणि त्या मोदकांचं नैवेद्य ते ताट घेतलं. कृष्णाला सांगितलं, चल गणपती बाप्पाला आता मोदक नैवेद्य दाखवायचं आहे, मोदकांचं नैवेद्य दाखवायचं आहे. घेतलं सोबत. घाई गडबडीनं जाता जाता नैवेद्याकरिता पाणी सोडण्याकरिता पाणीच घेऊन गेले नव्हत्या. यशोदा मातेनं सांगितलं, कृष्णा बाळा, जातोस का जरा घरी, जरा नैवेद्य सोडण्याकरिता पाणी घेऊन येतोस का? आता कृष्णानं म्हणावं, आई तूच जा आणि तूच घेऊन ये, मी काही जाणार नाही. यशोदा मातेनं पाणी आणण्याकरिता आपल्या घरी जावं. इकडे काय करावं, जेवढं नैवेद्य होतं ना, जेवढं ताटामध्ये मोदक होते ना, ते सगळे काही खाऊन घ्यावे आणि जो गणपती बाप्पा होता ना त्याला सुद्धा खाऊन. भले मोठे डोळे केले होते, आकराळ विकराळ रूप केलं होतं, मोठं पोट केलं होतं. आता बघा, यशोदा माता इथे आल्या आणि यशोदा मातेनं पाहिलं ताटामध्ये एकही मोदक. अरे कृष्णा, इथले मोदक काय केले? तुला म्हटले होते ना मी, एखादा बोका येईल आणि सगळे मोदक खाऊन जाईल. तू म्हटला काय होतास की माझ्यासारखा, माझ्या एवढा मोठा बोका इथे असताना दुसऱ्या बोक्याची गरज काय आहे? बघ, आला की नाही बोका, खाल्लं की नाही मोदक. पण कृष्णाचं जे अकराल विकराल रूप होतं ना, ते यशोदा मातेनं पाहावं. आता ताटातले मोदक काय केले असं विचारल्याच्या नंतर कृष्णानं म्हणावं की उंदरावर बसून मोठ्या पोटाचा आला, सगळे मोदक त्यानं खाल्ले. यशोदा मातेच्या थोडं लक्षात आलं. कृष्णाला आ करायला सांगितलं, बाळा आ कर जरा. आणि आ केल्याच्या नंतर माझ्या यशोदा मातेला त्या ठिकाणी ब्रह्मांडाचं दर्शन घ्यायला मिळालं. अनंते ब्रह्मांडे उदरी, अनंते ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवडे, नवल केवढे केवले,
केवढं नवल बघा. एवढा मोठा परमात्मा, सांगायचं तात्पर्य एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. त्यावेळेला कळालं की माझा परमात्मा, माझा कृष्ण कसा आहे. तर गणपती पणरुंगनो हे दुजा मी मगाशीच म्हणून गेले. पण बघा यानं काय खोड्या करायच्या थांबवल्या नाही. एक दिवस तर असं झालं, एका सासूबाईनं तक्रार करावी, एका सासूबाईनं घरानं लावं, यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. आमच्या सुनांच्या गळ्यात गळे काय घालतो, त्यांच्या तोंडाजवळ येऊन काही बोलतो, काहीतरी त्याला सांग. कारण एक दिवस काय झालं, ज्यावेळी गोकुळातल्या गवळणी आहेत ना, त्यांना सुद्धा कृष्ण परमात्म्याच्या वेणूची काय लागायची, आस लागायची. ओलांडून रीता करी घट, मिस पाणीयाची गोविंदाची चट, चाले झट झट पळतुनी वाट, पाहे उभा परतोनी, चलावी येला गोप गोपी बाळे. कुठेतरी त्यांना सुद्धा कृष्ण परमात्म्याच्या वेणूची आस लागली होती. घरामध्ये भरलेले जे माठ होते ना महिला मंडळ, ते सुद्धा नानी घरामध्ये काय करायच्या, ओतून द्यायच्या आणि निमित्त पाण्याचं फक्त म्हणून सांगून यमुनेच्या डोहावरती पाणी आणण्याकरिता जायच्या. आणि तिथे मात्र ते यमुनेच्या डोहामध्ये स्नान करण्याकरिता माझ्या गवळणींनी आपल्या अंगावरचे देहावरचे वस्त्र काढावे आणि तिथे वरती यमुनेच्या तीरावरती ठेवावे. एक दिवस यानं काय केलं, सगळ्यांचे कपडे गोळा केले, गाठोडं बांधलं आणि ते गाठोडं सोबती घेऊन, मी मागच्या वर्षी थोडं उदाहरण सांगितलं होतं, त्या परमात्म्याला आळवणी करावी. ऐक मुकुंदा विनव कितिंदा, ऐक मुकुंदा विनव कितिंदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विणव कितिंदा, ऐक मुकुंदा विणव कितिंदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा, वस्त्र दे रे गोविंदा. घरी माझे तान्हेले करू, कोण बांधिले गाय वासरू, घरी माझे तान्हेले करू, कोण बांधिले गाय वासरू, घरी माझे सासू सासरे करतील सासरवास, घरी माझे सासू सासरे करतील सासरवास, वस्त्र दे रे गोविंदा, वस्त्र दे रे गोविंदा. ऐक मुकुंदा विणव कितिंदा, ऐक मुकुंदा विणव कितिंदा, थंडगार पाणी असे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. हरी बोल. वस्त्र दे रे गोविंदा, गोविंदा. त्या गवळणींनी काय करावी, विणवणी करावी, वस्त्र दे रे गोविंदा. किती खोड्या कराव्या, किती खोड्या कराव्या. येता जाता रस्त्यामध्ये काहीतरी खोड्या करायचा. यशोदेचा खट्याल काना बाई ग, खोड्या करतो करावयाला काही ग. एके दिवशी केली याने खोडी, सारे गाई वासरे सोडी येली, भर रस्त्यावरी लोक हसती सारी, भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करतो करावयाला काही ग. एके दिवशी केली याने गंमत, माझ्या पलंगावरी सोडी येले मुंगुसा, भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करतो करावयाला काही ग. किती खोड्या कराव्या. रस्त्यामध्ये एखादं जर नवरा बायकोचं जोडपं चाललेलं असेल, एक दिवस काय केलं, एका गवळणीनं लांब लचक अशी भुजंगासारखी लांब लचक वेणी बांधली होती. त्या वेणीची आणि त्याच्या दाढीची गाठ बांधली होती महिला मंडळ.
गाठ सुटेल का? एक दिवस पलंगावरती एक पती पत्नी नवरा बायको दोघं झोपी गेले होते. त्यांच्या पलंगावरती यानं मुंगच सोडावा, कुणाची गायी वासरेच सोडावी, किती खोड्या कराव्या किती खोड्या कराव्या, अजिबात पारावर उरत नव्हता. मायबाप यशोदा मातेचे सुद्धा एक दिवस कान भेटून गेले. कारण बघा, गोकुळातल्या गवळणी त्यांच्या सुना यायच्या, त्यांच्या सासवा यायच्या आणि गाराने सांगायच्या, पण ह्याचे काही खोड्या कमी होत नव्हत्या. एक दिवस बघा, यशोदा मातेनं सांगितलं, कृष्ण आता तू इथे राहायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तू आता इथे राहायचं नाही कृष्णा, तू शाळेत जायचं उद्यापासून. गाई वासरं घेऊन तुम्ही रानामध्ये जायचं. उद्या जाई राना सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. वासरांना घेऊन रानामध्ये जायचं असं ठरवलं. सोबती पेंड्याला घेतलं, सुदाम्याला घेतलं, वाकड्याला घेतलं, आपले जे सगळे काही सवंगडी होते ना त्यांना घेऊन त्या रानामध्ये जावं आणि त्या ठिकाणी आपला खेळ मात्र त्यांना मांडावा. खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी दुबकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. अबक दुबक तिबक, अबक दुबक तिबक, अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी श्री राधे. खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू. चल राधे खेळ खेळूया हुतू तू तू. चल राधे खेळ खेळूया हुतू तू तू. गवळणी संगे मी आणि तू, गवळणी संगे मी आणि तू. हुतू तू तू हुतू तू हुतू तू हुतू. 16 सहस्र गवळणींचा जमला हा मेळ. नटाफटा तुझा गरा दे आवरिया बोल. आता कशाला कशाला नखरे करतेस तू, आता कशाला 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 नखरे करतेस तू. गवळणी संगे मी आणि तू, संगे मी आणि तू. हुतू तू तू हुतू 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 तू. तुम्ही बोर होऊन राहिले का महिला मंडळ? का ऐकण्यामध्ये गुंग झाल्या? हा सगळे त्या ठिकाणी राणामध्ये खेळ मांडले. खेळ मात्र पूर्ण झाल्याच्या नंतर सर्वांच्या शिदोऱ्या मात्र एकत्रित गोळा केल्या. कृष्ण परमात्मेनं शिदोऱ्या एकत्रित गोळा करून तो काळा एकत्र करून सर्वांच्या हातावरती थोडा थोडा द्यावा. आणि बघा, मी मगाशी सांगून गेले, सर्वांनी तो काल्याचा प्रसाद घेतल्याच्या नंतर आपले हात कोणी
यमुनेच्या डोहामध्ये धुवायचे नाही का, तर सगळ्या देवादिकांनी ठरवलं होतं की थोडासा आपल्याला तरी मिळाला पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की मला मिळाला पाहिजे, अगोदर मला मिळाला पाहिजे, तर वेळात वेळ काढून इथे आलो आहोत ना. महिला मंडळ, हा आनंद आहे ना जगाच्या पाठीवर. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला की नाही महिला मंडळ, तुम्हाला आनंद? महिला मंडळ, हा हा सांगू मी, क्या बात आहे, वा वा, सर्वांनी नाचायचं आहे महिला मंडळ. सांगू मी, किती आनंद, सांगू कोणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, घोडा सुगालात नाचू गावात पैंजना तरले. यमुनेच्या काठी, बोला पाठीमागे बोला. यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण थर थरले. काना दिसतो गोपी आला नाटून, काना दिसतो गोपी आला नाटून, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. हो मूर्ती अशी सादरी ग ओटावरी बासुरी, फुलले सुरा संगते. कुणी म्हणे गोविंद, कुणी म्हणे गोपाळ, कानाला नावे केते. हो रज खोड्या करून गोपी बाळे जमून, रज खोड्या करून गोपी बाळे जमून, सांज सकाळी गोपाळ काला. आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला. हो खेळ असा रंगला ग खेळणारा जंगला, टिपरीवर टिपरी पडे. लपून छपून गिरदारी मारी तो ग पिचकारी, रंगाची पडती सडे. फेरा धरती दिच्या धुंद झाल्या नीच्या, फेर धरती दिच्या धुंद झाल्या नीच्या, रास रंगाचा दारात नाला. आधी आनंद आनंद झाला, आधी आनंद आनंद झाला. हो किती सांगू मी, 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 सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, भगवान की जय. या ठिकाणी सगळ्या महिला मंडळ इतक्या आनंदानं नाचत होत्या, काय सांगू तुम्हाला महिला मंडळ. हा 5 मिनिटाचा आनंद आहे ना, तो तुम्हाला पूर्ण वर्षभर पर्यंत आनंद देत राहील. पूर्ण वर्षभर तुम्हाला हा आनंद टिकणार आहे. खऱ्या अर्थानं हा आनंद घेतलाच पाहिजे. कारण मला सांगा महिला मंडळ, लग्नामध्ये हळदीमध्ये नाचायला सांगावं लागतं का? तिथे स्वतःहून आपण बँडवाल्याला सांगतो, बँडवाल्या नव नव तर आपल्या आवडीचं आपण गाणं त्याला वाजवायला सांगतो. महिला मंडळ, हे गाणी काही कमी आहेत का? हे गवळणी काही कमी आहेत का? हा, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, हो हो पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. क्या बात है, वा वा महिला मंडळ. पाण्याला जाते पाणी
तुमचे मानावे तेवढे आभार फारसेच असतील. खऱ्या अर्थानं हा आनंद आपण घेतला पाहिजे. आता बघा, ज्या महिला मंडळी या ठिकाणी नाचले असतील ना, एखादी नाचली नसेल नाही, तिला वाटत होतं की आताच उठते मगच उठते, आताच उठेल मगच उठेल, परत पाहता पाहता गवळण संपून सुद्धा आता पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. खऱ्या अर्थानं इथे मात्र लाजून चालणार नाही. एखादी म्हणत असेल, ताई मला नाचायचं होतं पण तेवढ्यात गवळण संपली, म्हणजे नाचायचं होतं पण नाचले नाही, मग हे मला फसवल्यासारखं. जगाच्या पाठीवर लोक कुणाला कधी फसवतील सांगता येत. जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा असं मी सांगते, पण कुणी चप्पल घेऊन जायचं. एक माणूस तर एवढा हुशार निघाला बघा, एका गावातला माणूस त्यानं ठरवलं की आपण जीवनामध्ये एकदा तरी मरता मरता कुणाला तरी फसवलं पाहिजे. बरं का, त्यानं फसवायचा विचार केला. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका, शेवटचा एक विनोद सांगेल आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देईल. जीवनामध्ये मरता मरता कुणाला तरी फसवायचं. बरेचसे माणसं विचार करतात की जीवनामध्ये जीवन जगत असताना मरता मरता एकदा तरी एकादशीची माळ, एकदा तरी पवित्र तुळशीची माळ, मरता मरता एकदा तरी एकादशी, मरता मरता एकदा तरी पंढरपूरला, मरता मरता एकदा तरी काशीला, मरता मरता एकदा तरी अयोध्येला, मरता मरता एकदा तरी असं काहीतरी आपण काय करतो हा ठरवतो. पण ह्यानं ठरवलं की मरता मरता एकदा तरी एखाद्या माणसाला फसवलं. मी नेहमी सांगत असते, जगाच्या पाठीवर तुम्ही एखाद्या माणसाला जर फसवायला गेलात ना, एक दिवस आपली सुद्धा फसवणूक करणारा तो परमात्मा आहे. तर परमात्म्याच्या सत्तेवरती तुमचं आमचं जीवन चाललेलं आहे. मायबाप तुझी असत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचं धणी. त्याच्या सत्तेवरती तुमचं आमचं जीवन चाललेलं आहे ना. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास श्रम स्वत प्रभू प्लयस्थान निधान बीज मव्ययम. पण कधीच कुणाला फसवू नका. ह्यानं ठरवलं की मरता मरता एकदा तरी कुणाला तरी फसवायचं. एक डॉक्टरनं आपल्या दवाखान्यासमोर एक पाटी लावली होती. ती पाटी अशी होती, तुमचा आजार जर बरा करायचा आहे तर तुम्ही माझ्याकडे या. तुमचा आजार जर बरा झाला तर मी तुमच्याकडून फक्त 300 रुपये घेईल, आणि तुमचा जर आजार बरा झाला नाही तर माझ्याकडून मी तुम्हाला 1000 रुपये माझ्याकडे मागायला येऊ. उलट तुम्हीच मला द्या. मी म्हणजे मी नाही. त्या डॉक्टरनं आपल्या दवाखान्यासोबत काय लावली, पाटी लावली. आता हा माणूस त्यानं ठरवलं की आपण ह्या डॉक्टरला फसवलंच पाहिजे. आता फसवण्याकरिता जर डॉक्टरकडे हा माणूस गेला, त्याचं नाव होतं निलेश. आता हा निलेश त्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब बरेच दिवस झाले माझ्या जिभेला काही चवच येत नाही बघा. डॉक्टर साहेबाच्या हाताखाली एक नोकर होता. त्या नोकराला मात्र यानं हाक मारली. नोकराला सांगितलं, बघ 4 नंबरच्या कप्प्यामध्ये एक छोटीशी ड्रॉपची बॉटल आहे ना, ती दे जरा. दिली आणि त्याच्या जिभेवरती 2 थेंब टाकले. हा म्हटला, डॉक्टर साहेब तुमच्या डोक्यात फरक बिरक पडला की काय? अहो तुम्ही माझ्या जिभेवरती काहीतरी उपचार, काहीतरी इलाज करायचं सोडून तुम्ही पेट्रोलचे 2 थेंब टाकले. ह्याला काय येत नव्हती महिला मंडळ, पुरुष वर्ग. तुम्ही अक्कल खात्यामध्ये यानं आपले 300 घालून टाकले. यानं ठरवलं आपल्याला डॉक्टराला फसवायचं होतं, पण आपली काही फसवणूक झाली नाही. डॉक्टरची फसवणूक काही झाली नाही, उलट आपणच तिथे फसलो गेलो. पुन्हा आपण त्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. 15 दिवसामध्ये हा निलेश पुन्हा तिथे. डॉक्टर साहेब म्हणू लागले, निलेश अरे आज पुन्हा तू आलास? म्हणे बघा ना डॉक्टर साहेब, बरेच दिवस झाले मला काही आठवतच नाही. म्हणे स्मृतीच गेली. पुन्हा त्या डॉक्टर साहेबांनी आपल्या त्या नोकराला हाक मारली. नोकराला हाक मारल्याच्या नंतर सांगितलं की 4 नंबरच्या कप्प्यामध्ये 4 नंबरची जी छोटीशी ड्रॉपची बॉटल आहे ना, ती दे जरा. दिली आणि पुन्हा याच्या जिभेवरती 2 थेंब. काय डॉक्टर साहेब तुमच्या डोक्यात काही फरक बिरक पडला की काय? तुम्ही पागल बिगल झालात की काय? तुम्ही वेडेबिडी झालात की काय? त्या दिवशी तुम्ही जो उपचार केला होता तोच उपचार तुम्ही आज पुन्हा केला. ह्याची काय गेली होती तुम्हाला कळतंय ना? नाहीतर माझी स्मृती जायची तुम्हाला समजून द्यायचं देता. पुन्हा डॉक्टर साहेब म्हटले द्या 300. 1000 काढून घ्यायच्या अक्कल खात्यामध्ये पुन्हा यानं आपले 300 घातले. मिळून ह्याचे 600 रुपये गेले. जगाच्या पाठीवर जीवन जगत असताना कोणी फसू नका. इथे एखादी बाई म्हणेल की ताई तुम्ही नाचायला सांगितलं पण मी नाचलीच नाही. तुम्ही हाताने टाळी वाजवायला सांगितली पण मी टाळी वाजवलीच नाही.
एका गावात अशीच गंमत झाली. समोर बसलेल्या मावशी होत्या, हाताने टाळी वाजवत होत्या. मी पाहिलं, पण कीर्तन झाल्याच्या नंतर मला म्हटल्या, बाई मी टाळीच वाजवली नाही. मी म्हणत होते, मावशी तुम्ही टाळी वाजवत होत्या, मी समोरून वरून पाहत होते. मावशी काय ऐकायलाच तर नाही. म्हणे मी टाळी नव्हती वाजवत, फक्त ॲक्शन करत होते, मी तुम्हाला फसवलं. म्हणून अशा काही काही महिला मंडळ असतात. या ठिकाणी मोठ्या संख्येने माझ्या महिला मंडळ उपस्थितीत आहात ना, अगदी डोक्यावर पदर घेऊन. खरंच ह्या काल्याच्या प्रसादाचा आस्वाद तुम्हाला मला मिळणार आहे. आपण फार भाग्यवान आहात. या ठिकाणी बघा, कृष्ण परमात्म्याने आपल्या सगळ्या सवंगड्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. सगळ्यांना तो काला, सगळ्यांना मात्र काळा वाटल्याच्या नंतर सगळ्यांनी त्या काल्याचा आस्वाद घेतला. हात धुण्याकरिता कोणी यमुनेच्या डोहात गेले नाही. आपल्या टेरांना हात पुसलं. सांगायचं तात्पर्य की तोच काला आज आपल्याला आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आपण आज या ठिकाणी आलेली सगळी उपस्थितीत असलेली भाग्यवान मंडळी आहात की आजच्या दिवशी हा जो काला परमात्म्याने गोकुळामध्ये केला तो आम्हाला या मृत्यूलोकामध्ये मिळणार आहे. खऱ्या अर्थानं त्याचा लाभ घेतलाच पाहिजे. खऱ्या अर्थानं घरी काही घेऊन जातात का बरं? घरच्या माणसांची चिंता असते. पण म्हणतात ना, दाणे दाणे पर लिखा है खाने वालों का नाम. त्याप्रमाणे इथे मात्र ज्या प्रसादावरती तुमचं नाव लिहिलेलं असेल ना, तर तुमच्या वाटेला येईल. कारण बघा, बरेचसे कीर्तनकार होते. बरेचसे कीर्तनकारांची त्या दिवशी त्यांची या सेवेवरती नाव लिहिलेलं होतं. कुठेतरी माझं भाग्य असावं, माझं भाग्य या ठिकाणी की ही काल्याची सेवा करण्याचं भाग्य मला. हे सर्व प्रभू रामचंद्रांच्या या मंदिराची ट्रस्टी काही कमिटी मंडळ असेल, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की ज्यांनी मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. मनापासून सर्व कमिटी मंडळाचे मी आभार व्यक्त करेल. या ठिकाणी उपस्थितीत असलेले सर्व सातकरी मंडळी असतील, गायनाचार्य या ठिकाणी महाराज मंडळी असतील, सर्वांची नावं काही घेत नाही कारण पुढे त्यांचे सत्कारसुद्धा होणार आहेत. या ठिकाणी डुमरे महाराज जी असतील, डुमरे महाराजांनी गोड या ठिकाणी मृदुंगाची सेवा दिली. मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. डुमरे महाराज गेले त्यांच्या ड्युटीवरती निघून. आता या ठिकाणी महाराज जी बसले, महाराजांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. तबलजी दादा असेल, दादाचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी 2 चोपदार असतील. चोपदाराचं काम काय असतं? चोपाचोपी करणं. पण तशी काही वेळ आली नाही. गोड अशी चोपदाराची सेवा दिली बाबांनी. बाबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी वेण्याची सेवा देणाऱ्या आमच्या आई असतील, चंद्रभागा आईंचे मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी तरुण मंडळ मोठ्या आनंदाने या ठिकाणी टाळाची त्यांनी सेवा दिली, गोड अशी साथ केली. तर नाभाग्यवंत नट्य हरी कीर्तनात या ठिकाणी तरुण मुलीसुद्धा उपस्थितीत राहिल्या आहेत. माझ्या महिला मंडळाला एक विनंती असेल, खरं तर आपल्या तरुण मुलींवरती चांगले संस्कार करा. जगाच्या पाठीवर संस्कार नावाची गोष्ट कुठे विकत मिळत नाही. खऱ्या अर्थाने 1-1.5 लाखाचा मोबाईल मुलीला देण्यापेक्षा 50 रुपयाची फक्त नुसती ज्ञानेश्वरी दिली ना, तरी जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा, संस्कार हे असे आहेत. माझ्या प्रतिभा ताईवरती संस्कार त्यांच्या आईनं केले मायबाप. बघा, एक दिवस प्रतिभा ताईनं म्हणावं की आई मला साडी नेसाविषयी वाटते आई, आणि साडी नेसून मुक्ताईच्या मंदिरामध्ये जाऊन मनात गोड असं ज्ञानेश्वरीचं पारायण करायची इच्छा होते आई. माझ्या प्रतिभा ताईनं आईला विचारल्याच्या नंतर सुंदर अशी साडी नेसावी, आणि सुंदर अशी साडी नेसल्याच्या नंतर मुक्ताईच्या मंदिरामध्ये जाऊन गोड पारायण करावं. पारायण आटोपल्याच्या नंतर आपल्या घरी यावं. आता साडी मात्र तशीच ठेवली होती. आईनं म्हणावं, प्रतिभा आता ही पुन्हा साडी. आई साडी आता कायमचीच ठेवाविषयी वाटते, कायमचीच साडी नेसाविषयी वाटते, कायमचाच माथ्यावरून पदरी घ्यावासा वाटतो. आज ती प्रतिभा ताई आज राष्ट्राच्या राष्ट्रपती आहे. ज्यावेळी बराक ओबामांच्या तिथे माझ्या प्रतिभा ताईनं जावं, बराक ओबामांना हात मिळवण्याकरिता प्रतिभा ताईनं आपला हात पुढे करावा, बराक ओबामांनी सुद्धा आपला हात पुढे करावा. पण हात पुढे करत असताना माथ्यावरचा पदर जो आहे, माथ्यावरचं वस्त्र जे आहे ना, तो खाली पडावा. पुढे घेतलेला हात माझ्या प्रतिभा ताईनं माघारी घ्यावा. माथ्यावरचं पदर सावरावं, माथ्यावरचं वस्त्र सावरल्याच्या नंतर पुन्हा आपला हात पुढे घ्यावा आणि बराक ओबामांच्या हातामध्ये हात देऊन त्यांना नमस्कार करावा. बराक ओबामांनी त्या ठिकाणी म्हणावं, प्रतिभा ताई तुम्हाला हात मिळवण्याकरिता मी माझा हात पुढे घेतला, तुम्ही सुद्धा तुमचा हात पुढे घेतला, पण पुढे घेतलेला हात तुम्ही माघारी पुन्हा घेतला. माघारी का बरं घेतला? ज्यावेळी तुम्ही तुमचा हात माघारी घेतला त्यावेळी माझा तुम्हाला अपमान झाल्यासारखा वाटत नाही का प्रतिभा ताई?
त्यावेळेला माझ्या प्रतिभाताईने एक गोड उत्तर दिलं, महिला मंडळ, बरं कोबाजी, ज्यावेळी मी तुमच्या हातामध्ये हात देण्याकरिता माझा हात मी पुढे घेतला, पुढे घेतलेला हात मी माघारी घेतला, माझ्या माथ्यावरचं पदार, माझ्या माथ्यावरचं वस्त्र मी सावरलं आणि मग मी पुन्हा हात पुढे घेतला. ज्यावेळी मी माघारी हात घेतला त्यावेळी तुमचा अपमान झाला की हे मला माहीत नाही, पण मी माझ्या देशाचा, माझ्या भारताचा मान राखला एवढं मात्र मला नक्की माहीत आहे. हे संस्कार आहेत आपल्या आईचे. मग जगाच्या पाठीवर जीवन जगत असताना आपल्या लेकी बाळांवरती चांगले संस्कार करा. किती बोललं तरी कमीच आहे. या ठिकाणी अल्पमतीप्रमाण अल्पबुद्धीप्रमाणे जे बोलण्याचा प्रयत्न केला, बालक बोबडा बोले का वाकुडा विंचुका पाऊली, ते चोज करुणे माऊले रिजे जेवी काय माझी वाणी मानेल संतासी, हे न्यायानं फक्त बोलण्याचा प्रयत्न केला. पुढचा कार्यक्रम आटपून घ्यायचंय का? सर्वांनी हातांना टाळी वाजवायची आहे आणि सर्वांनी वाणीला मी आता पूर्णविराम देणार आहे. पण महिला हातांना टाळी आता शेवटचा राहिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, लाविले दुरी होतो तिघांचे मेवरी, वारे दोहीकडे मुख पसरवून जडे, आवाती त्या दारा ग्यारे दोहीचा कोपरा, वारे दोन्हीकडे मुख पसरवून गडे, तुका मने अति टोका अधिक उने ने देखा, वारे दोहीकडे मुख पसरवून, तुका मने अति टोका, चला या लवकर या, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून, तुका मने अति टोका अधिक उने ने देखा, वारे दोही फोडून घ्या, मुख पसरून, तुका मने अति टोका अधिक उने ने, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून, कंठी धरिला कृष्ण मने अवगा जने प्रकाश, वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, कुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, हो तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी, वाटू एकमेका वैष्णवनिका विठ्ठल 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 जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले कुरे वेडी वाकोडे उतरे, करा क्षमा परध महाराज तुम्ही, नाही 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 विचारिला, अधिकार व्यापुला, करा क्षमा परध महाराज, ज्ञानेश्वरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. आता